लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे आणि काही क्षणातच लालबागच्या राजाचं देखील विसर्जन होईल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, काय सविस्तर अपडेट, काय माहोल सध्या आपल्याला गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळतोय? मीनाक्षी, निश्चितच आपण पाहतोय गर्दी जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळते। आपण पाहतोय की गणेश भक्तांचा हा संपूर्ण आता एक जे आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर अनेक गणेश भक्त जे आहेत ते या 10 दिवसांमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेतात, पण काही गणेश भक्त जे आहेत त्यांना लालबागच्या राजाचं दर्शन घेता येत नाही किंवा शक्य होत नाही। अशा गणेश भक्तांची तुफान अशी गर्दी सध्या आपल्याला गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळते। लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला आहे आणि पुढच्या काही क्षणातच आपण पाहतोय की तराफ्याजवळ देखील राजा पोहोचेल। मात्र यंदाचा जर तराफा आपण पाहिला तर आधुनिक हा तराफा आहे। जवळपास 300च्या आसपास या तराफ्यामध्ये लोक बसू शकतात अशी ही व्यवस्था आहे। कारण दरवर्षी आपण पाहतो तराफा हा छोटा असतो, मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात। यंदा जर आपण पाहिलं तर मोठा तराफा आहे आणि पूर्णतः अत्याधुनिक असल्यामुळे ही विशेष यंदाची बाब आहे। खरं तर आपण पाहतो की निश्चित मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर 10 दिवसांनंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गिरगाव चौपाटी या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहेत। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत लाखोंच्या संख्येनं नागरिक भक्तगण जे आहेत ते सहभागी झालेत। गिरगाव चौपाटी या ठिकाणी घरगुती लहान आकाराचे आणि सार्वजनिक मंडळाचे मोठे गणपती देखील विसर्जनासाठी काल दाखल झाले होते। यावेळी गणेश भक्त गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात देखील हा परिसर जो आहे तो दुमदुमून गेलाय। विसर्जन मिरवणुकीमध्ये वरुण राजा देखील हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळते। विसर्जन मिरवणुकीत वरुण राजानं देखील हजेरी लावली। पावसाची रिपरिप जरी सुरू असली तरी कार्यकर्त्यांच्या गणेश भक्तांच्या उत्साहात आपल्याला थोडीही खरं तर हा उत्साह कमी झालेला पाहायला मिळत नाहीये, तो अधिकच वाढत चाललाय। हातगाडीवरून असू दे किंवा आपल्या 4 चाकी गाडीतून किंवा गणपती बाप्पाला मांडीवर घेऊन भाविक घरगुती गणपतींना निरोप देण्यासाठी